तर तर मित्रांनो, दादा सरकार सर्वांचे आवडते आपले आप्पा पंढरीनाथ शेठ फडके यांच्या गावचा अड्डा दाखवतो आज तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण पोहोचलोय विगर अड्ड्यामध्ये. पनवेल विगर, जो पंढरी शेठ फडके यांच्या नावाने अड्डा ओळखला जातोय. तर विठ्ठल रखमाई प्रसन्न आणि गावदेवी उत्सवानिमित्त जिथे आता बैलगाडा शर्यतीचा अड्डा होतोय. बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी बुधवार आहे. येत्या 6 मेला इथे अड्डा होतोय. गावदेवीचा उत्सव आहे त्यांचा, त्याच्या निमित्ताने अड्डा ठेवण्यात आलेला आहे. तर जे कोणी गाडा मालक येतील त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. तर भेटूया आपण 6 मेच्या अड्ड्यामध्ये. आणि तुम्हाला आता मी फाटी दाखवतो. कदाचित सर्वांना फाटी माहिती असेल ही, कारण का भरपूर वेळा या वर्षी या सीझनला अड्डा झाला आहे. आणि आयोजकांकडून आहे ना एक नियम आहे, नवीन नियम. तर सकाळी आपल्या शर्यती आता ज्या होतात ठाणा रायगड पालघर संघटनेच्या नियमानुसार आहे ना, सकाळी 7 वाजता शर्यती चालू करण्याचा डिसिजन आहे. पण बहुतेक तर त्यांच्या जाहिरातीवर आहे ना 10चा टायमिंग दिला आहे. मला तर वाटतं कुठेतरी हा नियम चेंज असेल. सकाळी लवकर शर्यती स्टार्ट होतील आणि 6 वाजता संपतील. 12 आणि त्याच्यानंतर 3 वाजता स्टार्ट होतील, ते 6ला संपतील. सकाळी 7 ते 12 आणि 3 ते 6 असं 2 नियम असतील. यानुसार शर्यती होतील. तर सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्या. बक्षिसं असतील, कूलर आहेत, ट्रॉफीज आहेत, कदाचित सायकल असतील. आणि या मैदानाबद्दल सर्वांना माहितीच असेल का फाटी कशी आहे, काय आहे. तर मित्रांनो, सर्वांनी नक्की या. आणि सर्वप्रथम अड्डा दाखवतो आणि फाटी कशी असेल सर्वांना माहीतच आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे फाटी आहे आपली विगरची. पहिला जो अड्डा झालेला त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यानंतर त्यांनी जी फाटीची पुन्हा एकदा दुरुस्ती केली किंवा रोलिंग केली पाणी टाकून. आणि त्याच्यानंतर वारंवार अड्डे झाले, त्याच्यामुळे फाटीत सांगायची काही गरज नाही, एकदम कडक आहे. आणि समोर तुम्हाला दिसतच असेल बघा, एकदम परफेक्ट आहे. आणि बहुतेक गाडा मालक इथे शर्यती करून जातात, पण जे कोणी नवीन येणार असतील त्यांच्यासाठी मी लोकेशन देईन. विगर गावच्या साई मैदान आहे त्यांचा, त्याच्या बाजूलाच आहे. बोनशेतवरून आले तरी चालेल, विगरवरून मोहवरून कुठल्या पण साईडून यायला इथे रस्ता आहे, चिखल्यावरून शिवकरवरून. आणि बाजूलाच मोहचा अड्डा पण आहे याच्या. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला यायचं असेल तर नक्की या. 6 मे बुधवार दिनांक 6 मेला हा अड्डा आहे. तर नक्की या सर्वांनी. सर्व गाडा मालकांना विनंती असेल. आणि मैदान मित्रांनो सकाळी 10चा टायमिंग दिला आहे त्यांनी, पण लवकर चालू होईल असं वाटतं, कारण का ठाणा रायगड पालघर कमिटीच्या नियमानुसार आहे ना मैदान सध्या लवकर चालू होतं आहे आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होतं आहे. तर सर्वांनी या गोष्टीची दक्षता घ्या. तर मित्रांनो, जे पण कोणी आपले नंदी घेऊन येतील ना, सर्वांना एक विनंती असेल का ऊन खूप आहे, सर्वांनी आपल्या नंदींची काळजी घ्या. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. भेटू अशा नवीन अपडेटमध्ये पुन्हा एकदा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.